कॉम्रेड शिवाजी मगदूम, लाल बोटा बांधकाम कामगार संघटना, कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन राज्य उपाध्यक्ष। मी आज लाल बोटा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन येत आहे। महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणणारं मंडळ आहे। आजपर्यंत शैक्षणिक, सामाजिक, अर्थसहाय्याच्या योजना या मंडळाच्या वतीनं राबवण्यात आल्या। या मंडळाच्या वतीनं बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच आणि गृहोपयोगी संच असे साहित्य वाटप सुद्धा करण्यात आले। अलीकडच्या काळामध्ये काही योजना या पोर्टलवर दिसायच्या बंद झालेल्या आहेत। गंभीर आजाराची योजना, जी बांधकाम कामगारांच्या अतिशय महत्त्वाची योजना होती, ती आज पोर्टलवर दिसायची बंद झालेली आहे। कारण सांगितलं जातंय, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना सुरू झाली आणि म्हणून आम्ही गंभीर आजाराची योजना पोर्टलवर दिलेली आहे। प्रसूती योजना, बांधकाम कामगाराच्या पत्नीची किंवा बांधकाम कामगार महिला असेल तर तिची स्वतःची डिलिव्हरी जर झाली असेल, नैसर्गिक असेल तर तिला 10-15 हजार रुपये मिळायचे आणि सिझरिंग असेल तर तिला 20 हजार रुपये मिळायचे। परंतु आज ती सुद्धा योजना या पोर्टलवर दिसायची बंद झालेली आहे। कारण सांगितलं, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना सुरू झालेली आहे आणि म्हणून या योजना आम्ही यावरनं काढलेल्या आहेत। पण या मंडळाला मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही योजना काढल्या, मेडिक्लेम योजना सुरू झाली म्हणून ह्या योजना काढल्या, आम्हाला मान्य आहे, परंतु दुसऱ्या बाजूला बांधकाम कामगारांचं जे नूतनीकरण आहे ते वेळेत व्हायला पाहिजे, ते वेळेत आपल्या कार्यालयांच्याकडून होताना दिसत नाही। दुसऱ्या बाजूला आज रिन्युअलचा अर्ज मारल्यानंतर 6-6 महिने बांधकाम कामगारांना नूतनीकरणासाठी व्हेरिफिकेशनची तारीख मिळत नाही आणि 6 महिन्यानंतर नूतनीकरण झालं की तिथून पुढं त्याचं नूतनीकरण ऍक्सेप्ट होण्यासाठी किमान 2-3 महिन्याचा कालावधी जातो, त्यामध्ये कामगाराचं 1 वर्ष वाया जातं। आणि मग या पिरियडमध्ये जर बांधकाम कामगाराच्या पत्नीची किंवा स्वतः महिला बांधकाम कामगार असेल तर तिची जर डिलिव्हरी असेल तर ती कुठल्या योजनेचा लाभ घेणार? मेडिक्लेम मध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन ती रिन्युअल नसल्यामुळे तिला त्याचा लाभ घेता येणार नाही। गंभीर आजार आहे त्याला त्यामध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा लाभ घेता येणार नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या योजना 2 पोर्टलवर काढल्यामुळे नूतनीकरण वेळेत होत नसल्यामुळे बांधकाम कामगारांना योजना असून सुद्धा त्या दोन्ही योजनेचा लाभ घेता येत नाही। हे झालं मेडिकलच्या बाबतीमध्ये। दुसरी योजना अत्यंत महत्त्वाची जी आहे, कल्याणकारी मंडळानं ज्या काही योजना आपल्याकडे आणल्या, बांधकाम कामगारांसाठी योजना आणल्या, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? सगळ्यात महत्त्वाचं, बांधकाम कामगाराचा मुलगा, बांधकाम कामगाराची मुलगी ही बांधकाम कामगार होता कामा नये, ती डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायला पाहिजे, या हेतूनं खरं म्हणजे या कल्याणकारी योजना आणल्या। परंतु अलीकडच्या या महिन्याभराच्या काळामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी असणारी जी काय इंजिनिअरिंगची योजना आहे, ज्या योजनेमधनं बांधकाम कामगारांना 60 हजाराचं अर्थसहाय्य मिळत होतं, बांधकाम कामगारांची मुलं जर मेडिकलला असतील तर त्याला 1 लाख रुपये अर्थसहाय्य मिळत होतं, परंतु या 2 योजना आज पोर्टलवर दिसायच्या बंद झालेल्या आहेत। प्रशासनाला विचारल्यानंतर प्रशासन सांगतं की त्यामध्ये काही दुरुस्ती चालू आहे, त्यामुळे दिसायचं बंद झालेलं आहे। परंतु जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत जर तुम्ही कामगाराला जर अर्ज मारता येत नसेल आणि दरम्यानच्या काळामध्ये जर कामगारांचं रिन्युअलची मुदत संपली आणि तिथून पुढे कामगारांना रिन्युअलसाठी अर्ज द्यायचा आणि तिथून पुढे 1 वर्षानं तारीख मिळायची, हे जर तांत्रिक अडचणी जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर त्यामध्ये कामगाराला 1 वर्षाचा अर्जच भरता येणार नाही। ज्यावेळी तुमच्या त्या पोर्टल मधल्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त झाल्यानंतर तुम्ही जर ती योजना सुरू केली तर मधल्या काळातल्या 1 वर्षाचा लाभ मिळणार नाही। त्याचं तुम्ही काय करणार आहे, हा खरं म्हणजे मंडळाला आमचा संघटना म्हणून प्रश्न आहे। तिसरी योजना जी आहे घरकुल योजना, घरकुल योजनेचे अर्ज गावागावामध्ये जाऊन बांधकाम कामगारांनी जे काय अर्ज आपल्या कार्यालयाकडे केले होते, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे केले होते, त्या अर्जाचं गावागावामध्ये जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केलेली आहे। पडताळणी करून अर्ज सगळे कार्यालयामध्ये ठेवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ते अर्ज ठेवलेले असताना आपल्या मंडळाची जी काय विभागीय कमिटीची बैठक व्हायला पाहिजे ती वेळेत होत नाही आणि ती वेळेत न झाल्यामुळं
कामगारला घरकुल योजनेचा लाभ घेता येतो. बांधकाम कामगारांना जे काही 2 लाख रुपये घरकुलासाठी मिळतात त्या योजनेची वाट बघायला लागलेला आहे. प्रशासनाचे लोक येऊन प्रत्यक्ष पडताळणी करून गेल्यानंतर त्या कामगाराला एक अपेक्षा उंचावते आणि तो ते घर स्वतःचं जे चांगलं घर किमान राहायसारखं जे घर होतं तो त्या ठिकाणी पाडलं जातं आणि प्रतीक्षा करत असतं की आमच्या ज्या काय बघून गेलेलं घर आहे ते मला 8-15 दिवसामध्ये मंजूर होईल ही कामगाराची अपेक्षा असते. परंतु त्या अपेक्षेचा भंग या कल्याणकारी मंडळाकडे होतो. गेले 2-2, 3-3 वर्ष अर्ज या कार्यालयाकडे पेंडिंग आहेत. ते या कारणासाठी पेंडिंग आहेत, जी काही विभागीय कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीच्या बैठका वेळेत होत नाहीत आणि बैठका वेळेत न झाल्यामुळं ते अर्ज मंजूर होत नाहीत आणि बैठकीमध्ये मंजूर झालेले अर्ज सुद्धा 2024 मध्ये जे अर्ज मंजूर झाले ते आज 2026 आलं तरी त्याचे हप्ते अजून कामगारांच्या खात्यावर बँकेच्या खात्यावर जमा झालेले नाहीत आणि त्यामुळं कामगार घरं पाडून आज त्या योजनेच्या हप्त्याची वाट बघत बसलेला आहे. एवढी मोठी खरं म्हणजे शोकांतिका आहे. ही एक बाजूला परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला बांधकाम कामगार आज नोंदीत झाला की दुसऱ्या दिवशी त्याला भांडी दिली जातात, तिसऱ्या दिवशी त्याला पेटी दिली जाते, लगेच त्याला अत्यावश्यक संच दिला जातो. ह्या योजना ज्या वस्तू स्वरूपातल्या योजना आहेत त्या बाकी कामगाराला न मागता लगेच दिल्या जातात. परंतु कामगाराला जिथं गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, त्या ठिकाणी कामगाराच्या मुलांना थांबवलं जाते. घरकुलाची गरज आहे, घर बांधणं गरजेचं आहे. जगाला नटवणारा जो काही बांधकाम कामगार आहे त्याला खऱ्या अर्थानं चांगल्या घराची गरज आहे, परंतु त्याला 2-2, 4-4 वर्ष लाभ मिळत नाही. ही या मंडळाची शोकांतिका आहे. नूतनीकरणाचे लगेच स्लॉट सुरू होतात तोपर्यंत संपतात, एक वर्षानं तारखा मिळतात. या सगळ्यावर आवाज उठवायचं काम महाराष्ट्रभर CITUच्या माध्यमातून, शिवटूच्या माध्यमातून कामगार संघटना करत आलेली आहे, बांधकाम कामगार संघटना करत आलेली आहे. लाल मोठा संघटनेने यासंबंधी महाराष्ट्रभर आवाज उठवला. 23 मार्च 2026 ला शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं सगळ्या कार्यालयावर आपण मोर्चे काढले, परंतु अद्याप प्रशासनावर त्याचा जो काही इफेक्ट व्हायला पाहिजे तो झालेला नाही. आणि म्हणून येत्या 2 तारखेला 2 जूनला CITUच्या वतीनं 1, 2 आणि 3 तारखेला संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधकाम कामगारांचं, मग योजना कर्मचारी असतील, संघटित क्षेत्रातले कर्मचारी असतील, असंघटित क्षेत्रातले कर्मचारी असतील, यांचं महानिदर्शनाचा कार्यक्रम, महाआक्रोश निदर्शने ही मुंबईमध्ये आझाद मैदानावर 1, 2, 3 तारखेला होणार आहेत. तर या बांधकाम कामगारांच्या एकूणच या प्रश्नासाठी बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना पूर्ण ताकदीनं सुरू करा. घरकुल योजनेचे अर्ज ताबडतोबीनं आम्हाला द्या. स्लॉट पद्धत जी आहे की ती ताबडतोब, नूतनीकरणाची स्लॉट पद्धत ताबडतोबीनं बंद करा. स्लॉट पद्धत दिल्यामुळं नूतनीकरणाला 6-6 महिन्यानंतर तारखा मिळायला लागलेल्या आहेत आणि 6 महिन्यानंतर तारीख मिळाली की तिथून पुढे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 2-3 महिने अर्ज तपासायसाठी लागतात. त्यामुळे स्लॉट पद्धतच ही बंद करा. आणि E5 जी योजना आहे, जी बांधकाम कामगारांची मुलं इंजिनिअरिंगला असतील तर 60,000 आणि मेडिकलला असतील तर 1 लाख रुपये मिळतात, ती योजना बंद, ती पोर्टलवर दिसत नाही, ती ताबडतोबीनं पोर्टलवर दिसली पाहिजे. त्याच्या तांत्रिक अडचणी ताबडतोबीनं दुरुस्त झाल्या पाहिजेत. स्लॉट फुल्ल झाल्यानंतर मधल्या पिरियडमध्ये कामगारांच्या घरामध्ये जर कोण नातेवाईक आजारी असेल किंवा शैक्षणिक लाभ जर त्याचा भरता आला नसेल तर ते भरायसाठी परमिशन दिले पाहिजे. किंवा मधल्या पिरियडमध्ये जर त्या कामगाराच्या कुटुंबामध्ये कोण आजारी असेल तर त्यांना त्या दवाखान्याची जी काही बिलं असतील ती बिलं जोडून घेऊन त्यांना लाभ सुद्धा मिळाला पाहिजे. ही सुद्धा आपली मागणी आहे. याशिवाय बांधकाम कामगारांची जी काही गंभीर आजाराची प्रसूती लाभाची पोर्टलवरनं काढलेली योजना आहे ती सुद्धा त्यामध्ये परत घेतली पाहिजे. ह्या सगळ्या मागण्या घेऊन, बांधकाम कामगारांचे सगळे प्रश्न घेऊन आपण येत्या 2 जूनला मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी महानिदर्शनाचा जो काही कार्यक्रम आहे, महाआक्रोश निदर्शनाचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे CITUच्या वतीनं, त्यामध्ये तमाम महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. आणि शैक्षणिक लाभ सुद्धा आपले मंजूर झालेले आहेत, परंतु त्याचे पैसे खात्यावर जमा होत नाहीत किंवा 2024 पासून शैक्षणिक लाभ किंवा विविध लाभ जे आहेत ते अर्जच तपासलेले नाहीत, ते ताबडतोबीनं तपासावेत आणि कामगारांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत. या आणि अन्य मागण्यांच्यासाठी 2 जून 2026 रोजी तमाम महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचा मोर्चा, महानिदर्शने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या तमाम बांधकाम कामगारांनी, नोंदीत बांधकाम कामगारांनी, अनोंदीत बांधकाम कामगारांनी या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान मी या लाल मोठा YouTube चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला करीत आहे.
हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण या लाल बोटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. इन्क्लाब जिंदाबाद.